1 ते 9 चा सराव. आज आपण काय करणार आहोत? 1 ते 9 या अंकांचा सराव करणार आहोत, ते लिहिणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 ही संख्या चिन्हे आहेत. काय आहेत? संख्या चिन्हे. त्यांना अंक असे म्हणतात. अंक लिहिण्याचा आज आपण काय करणार आहोत? सराव करणार आहोत. तर 1 कसं लिहितात? उभा 1 आपण म्हणतो ना, 1 अशा प्रकारे लिहायचा आहे. 2 कसे लिहितात? आडवे 2. 2 सर्वांनी या चौकटीमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर गाठीचे 3 या प्रकारे 3 लिहून सर्वांनी पूर्ण करायचे आहे. गाठीचे 3 राहिलेल्या चौकटी तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. गाईला पाय किती? 4. 4 असं लिहून या चौकटी काय करायच्या आहेत? पूर्ण करायच्या आहेत. हाताला बोटे किती असतात? 5. प्रत्येकाने आपल्या हाताची बोटे मोजा. एका हाताची बोटे मोजायची. किती आहेत? 5. या चौकटीमध्ये 5 लिहून पूर्ण करायचं आहे. आता सांगा 6 कसे दिसत आहे? आपण 3 कसं लिहितो? असं. त्याच्या बराबर उलटं या प्रकारे 6 असतं. उलटे 3 6. उलटे 3 किती? 6. 6 या प्रकारे लिहून पूर्ण करायचे आहे. त्यानंतर 7. गुरवाचं शिंग पाहिलं आहे का तुम्ही? त्या शिंगाचा आकार कसा असतो? असतो ना असा. गुरवाचे शिंग 7 या प्रकारे 7 लिहायचं आहे. आता आजोबांची काठी तुमच्या घरात आहे ना, त्या काठीचा आकार पहा बघू. कसा आहे आकार? या प्रकारे आहे की नाही? 8. काठीचा आकार 8 सारखा असतो की नाही? संध्याची पळी. आपण जे देवाला पाणी घालण्यासाठी किंवा होममध्ये तूप ओतण्यासाठी जी पळी वापरतो, तिचा आकार पाहायचा कसा असतो? संध्याची पळी 9. 9 कसे लिहायचे ते पाहिलं ना? त्यानंतर आता आपण पाहू. क्रमवार संख्याचे तोरण रिकामी जागी योग्य त्या संख्या लिही. आता आपल्याला हे तोरण पूर्ण करायचे आहे. या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी आपल्याला 7 दिलेलं आहे. 3च्या अगोदर किती येतं? 2. 2च्या आधी 1. 3 नंतर किती येते? 4. त्यानंतर 5. नंतर 6. 7 दिलेले आहे. त्यानंतर किती येते? 8. त्यानंतर 9. अशा प्रकारे हे तोरण सर्वांनी पूर्ण करायचे आहे. आता पुढे पाहूया. आता इथे काय दिलेले आहेत? चित्रे दिलेली आहेत. ती काय करायची आहेत? आपल्याला मोजायची आहेत व योग्य संख्येभोवती गोल करायचं आहे. आपल्याला वरती चित्र दिलेली आहेत आणि ती संख्या किती आहे त्या चित्रात पाहून त्या संख्येला असं गोल करायचं आहे. तर पहिल्या चित्रामध्ये काय आहे? कशाचं चित्र आहे हे? हे पोपट आहेत. किती पोपट आहेत मोजूया आपण. 1 2 3 आणि 4. मग आपल्याला इथे करून दाखवलं आहे. 4 या अंकाभोवती काय केलं आहे? गोल केला आहे. त्याप्रमाणे पुढील उदाहरणे आपण सोडवायची आहेत. तर पाहूया. आता हे कशात चित्र आहे? चिमण्या आहेत. किती आहेत चिमण्या? 1 2 3 4 5 आणि 6. किती आहेत? आता या ठिकाणी अंक दिलेले आहेत. यामध्ये 6 अंक कोणता आहे? ओळखा पाहू. बरोबर, हा 6 अंक आहे. त्याला काय करायचं आहे? गोल करायचा आहे. त्यानंतर आपण पुढचे चित्र पाहूया. आता मोर किती आहेत? हे काय आहेत? मोर. किती आहेत मोर? चला मोजूया. 1 आणि 2. किती आहेत मोर? 2. आता यापैकी 2 हा अंक कुठे दिसतोय? बरोबर, 2 या ठिकाणी दिसतोय. म्हणून त्याला काय करायचं आहे? गोल करायचा आहे. त्यानंतर हे बदकाचे चित्र आहे. किती आहेत बदके? चला मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. किती आहेत बदके? 9. या ठिकाणी 9 हा अंक कुठे दिलेला आहे?
हा आहे 9. सर्वांना येतोय ना ओळखता? मग 9 भोवती काय करायचं आहे? गोल करायचा आहे. आता हे कावळ्याचं चित्र आहे. किती कावळे आहेत? चला मोजूया. 1 2 3 4 आणि 5. या 4 संख्येमध्ये 5 अंक कुठे दिसत आहे? तर या ठिकाणी 5 लिहिलेले आहे. कावळे 5 आहेत म्हणून आपण या 5 या अंकाला काय करणार आहोत? गोल करणार आहोत. आता या ठिकाणी दिलेले चित्र मोजूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती आहे चित्रे ही? 8. कशाचं आहे चित्र? घुबड. किती आहे? 8 आहेत. मग 8 ही संख्या इथे कुठे दिसत आहे? ओळखा पाहू. तुम्हाला 8 ओळखता येते का? बरोबर, हे आहे 8. मग त्याला काय करणार आहोत आपण? गोल करणार आहोत. त्यानंतर पुढे पाहूया. मोज आणि लिही. आता आपल्याला काय करायचं आहे? मोजायचं आहे आणि लिहायचं आहे. तर पक्षाला पंख किती आहेत? पक्षाचे पंख मोजूया आपण. 1 आणि 2. किती आहेत पक्षाला पंख? 2 पंख आहेत. त्यानंतर इंद्रधनुष्यातील कलर मोजायचे आहेत आपल्याला. काय मोजायचे आहेत? इंद्रधनुष्यातील कलर मोजायचे आहेत. ते आपण असे मोजूया. आता दिसत आहेत ना तुम्हाला कलर? किती आहेत कलर ते? 1 2 3 4 5 6 आणि 7. किती कलर आहेत या ठिकाणी? 7 कलर आहेत. त्यानंतर पुढे पाहूया. मग आपण 7 कलर आहेत ते कुठे लिहिणार? या ठिकाणी 7 अंक लिहिणार आहोत. त्यानंतर पुढे रिक्षाला चाके किती? 3. किती आहेत चाके मोजा? पाठीमागची 2 आणि पुढचं 1 3. त्यानंतर पाटीला कोपरे किती? 1 2 3 आणि 4. 4 कोपरे आहेत. झुरळाला पाय किती आहेत? 1 2 3 4 5 आणि 6. ते लिहायचे. सदाफुलीला पाकळ्या किती? सदाफुलीच्या फुलाला पाकळ्या किती आहेत? 1 2 3 4 आणि 5. 5 हा अंक या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर पुढे ऑक्टोपसला पाय किती? तर चला मोजूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. कपाला कान किती आहेत? एकच आहे. तो या गोलामध्ये लिहायचं. टिपके मोजून लिही. आता हे आपल्याला काय केलेले आहे? टिपके दिलेले आहेत. ते काय करायचं आहे? मोजायचे आहेत आणि लिहायचं आहे. भरीव मणी किंवा टिपके म्हणू शकतो आपण. चित्रावरून अंकात आणि अक्षरात लिहायचं आहे. आता अक्षरे दिलेली आहेत त्यांनी आपण काय करायचं? अंकी लिहायचं आहे. तर पाहूया आपण. तर लिहूया. ही किती आहे? 1 म्हणून 1 लिहायचं. हे किती आहेत? 1 2 2 1 2 3 1 2 3 4. ती संख्या इथे लिहायची. 1 2 3 4 5. ती संख्या इथे लिहायची. 1 2 3 4 5 6 म्हणून 6 अंक लिहायचा. 1 2 3 4 5 6 7. 7 अंक इथे लिहायचा. हा अंकी लिहायचा आहे. अक्षरी त्याने दिलेलाच आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हे 8 इथे लिहायचं. त्यानंतरचे पुढे मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 हा अंक इथे लिहायचा. पुढे त्यांनी दिलेलाच आहे. त्यानंतर पुढे